उपचाराभावी वेळेत औषधोपचार न झाल्यानं एका वृद्ध महिलेचा उपचाराभावी मृत्यू झाला। त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आरोग्यवर्धिनी केंद्रात ठेवल्याची घटना भंडाराच्या बेटाळा इथं घडली आहे। पर्वता राऊत वय 65 वर्ष राहणार बेटाळा असं मृतक महिलेचं नाव आहे। डॉक्टर येत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याचा इशारा परिवाराकडून दिला आहे। पर्वता राऊत यांची सकाळी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रात नेलं, मात्र डॉक्टर नसल्यानं उपचाराभावी त्यांचा मृत्यू झाला। त्या पेशंटचा इलाज कसल्याही पद्धतीने उपचार झालेला नाही, त्या निमित्तानं या ठिकाणी आज अल्पशा आजारानं या पेशंटचा मृत्युमुखी पावले आहे। आत्तापर्यंत जवळपास 8:30 वाजेच्यापासून आत्तापर्यंत कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने या चर्चेची किंवा गोष्टीची दखल घेतलेली नाही आणि अजूनही DHO पर्यंत फोन गेलेले आहेत। डॉक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी हजर नाही आहेत आणि गावकऱ्यांनी खूप मोठा चर्चेचा विषय बनवून आक्रमक झालेले आहेत की तरी त्या कुटुंबाला योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आणि डॉक्टर या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। तसेच जिल्ह्याचे DHO सुद्धा या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।